आपल्या टेलिव्हिजनवर आपल्याला घरात बसून नेटफ्लिक्स, Amazon सारखे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. त्यामुळे लोकं खूप हुशार झालेले आहेत. लोकांना कंटेंट खूप चांगला हवा आहे. तुम्ही काहीतरी फालतू, काहीतरी उथळ दिलं तर लोकांना ते आजकाल आवडत नाही. मग ती फिल्म असेल, तो वेब सिरीज असेल, ती शॉर्ट फिल्म असेल किंवा काही असेल, की तो जसा बायको माझी ताब्यात असं म्हणतो, तसंच त्याची दुसरी बाजू ही पण आहे, की त्याचं भयंकर त्या बायकोवर प्रेम आहे. मला अनेक बायकांसाठी तो इन्स्पायरिंग वाटतो. म्हणजे अनेक बायकांना हे माहितीच नसतं, की आपण घर सांभाळतो, ती एक खूप मोठी गोष्ट आहे. हाऊसवाईफ होणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. तर लोकांनी माझी जी कामं बघितली ती खूप सिरियस, खूप काय म्हणता येईल तसं इमोशनल, गंभीर अशा स्वरूपाची कामं बघितली आहेत. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. 2025 हे वर्ष आलेलं आहे. जानेवारी महिना खरंच खूप चांगल्या पद्धतीने पुढे गेला आहे. आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आलो आहोत. जानेवारीमध्ये ना खरंच खूप चांगल्या अशा मराठी चित्रपटांची रेलचेल आपल्याला बघायला मिळाली. फक्त मराठी चित्रपटच नाही तर खूप चांगले चांगले असे मराठी वेब सिरीज असतील, मराठी शॉर्ट फिल्म्स असतील, यासुद्धा आपल्या भेटीला आल्या. आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये एक नवी कोरी वेब सिरीज, मराठी वेब सिरीज आपल्या भेटीला आली आहे. सौभाग्यवती सरपंच. आणि याच वेबसिरीजमधील एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे, देविकाताई माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी ताई, मला ना एक फक्त तक्रार आहे. एक तक्रार आहे. एक अभिनेता आहे किशोर कदम नावाचा, जो ठार वेडा आहे तुमच्यासारखाच डोक्यात. म्हणजे त्या माणसाचं असं ना, काय रे माझी बायको माझ्या ताब्यात आहे, काय बोलशील तू, बोलायचा. तू म्हणतोस तसं चक्रम लोकांचीच वेब सिरीज आहे ही. आणि यातली प्रत्येक कॅरेक्टर सौभाग्यवती सरपंच मधली ही अतिशय युनिक आहे. पण त्या युनिकनेस बरोबर मला असं वाटतं की तो जसा बायको माझी ताब्यात असं म्हणतो, तसंच त्याची दुसरी बाजू ही पण आहे की त्याचं भयंकर त्या बायकोवर प्रेम आहे. तो गावातला, खेड्यातला माणूस असून सुद्धा त्याला हे समजतं की ती हुशार आहे. तिला तिच्या पद्धतीने तो अनेकदा दादागिरी करूनही देत असतो. म्हणजे ओरडेल तिच्यावर जोरजोरात, आणि ती जेव्हा त्याच्यावर चढ ओरडेल तेव्हा तो खाली दबक्या आवाजात गप्प होतो आणि ती म्हणते ते सगळं करत असतो. इथपर्यंत की आता ती नाही बाबा, ती गेलीये कामाला, तर तो आतमधनं किचनमधनं भाजी आणून भाजी चिरतो. मग मी स्वयंपाक करतो म्हणतो. मग ती म्हणते मुलाकडे बघितलं पाहिजेस तू आता, कारण मी कामाला बाहेर जाते. मग तो मुलाचा अभ्यास घेतो, पहाटे उठून मुलाला दूध देतो. अशी ती दोन्ही असलेली गोड कॅरेक्टर आहे. चक्रम आणि गोड अशी दोन्ही आहे. नाही, कारण जेव्हा आपल्या सिरीजचा ट्रेलर आउट झालेला ना, म्हणजे टीजर जेव्हा आउट झालेला तेव्हा आम्हाला कळालं की 4 व्यक्तींच्या अवतीभोवती फिरणारी कथा आहे. पण जेव्हा टीजर आला, त्या ट्रेलर आला, त्या ट्रेलरमधून ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मला. महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण याचा खरंच खूप सुंदर असा संदेश दिला आहे. म्हणजे मित्र म्हणून की आत्ताच्या घडीला ना वुमन एम्पॉवरमेंट ही साधी गोष्ट असं बोलण्यापेक्षा ते आता सगळ्यांना कळाली आहे की किती वुमन्स गरजेचे आहे करून. पण गावाखेड्यामध्ये ना अजूनपर्यंत ह्या गोष्टी आहेत. मला माहिती आहे की माझ्या गावामध्ये सुद्धा महिला राखीव पदच आहे सरपंचासाठी. कलाकाराच्या हातामध्ये जेव्हा स्क्रिप्ट येते ना, तेव्हा त्या कलाकाराला माहिती असते की याचं पुढे काय होणार आहे, काय नाही, काय होणार ती पुढची गोष्ट आहे. देविका दफ्तरदार या अभिनेत्रीला या स्क्रिप्टमधली कोणती अशी ट्रिगर करणारी गोष्ट वाटली की भाई चला आपल्याला काम करायचंच आहे? खरं सांगायचं तर 2 गोष्टी होत्या. एक तर ती कॅरेक्टर फार सुंदर आहे. सौभाग्यवती सरपंच ही कॅरेक्टर खूप बायकांना इन्स्पायर करेल अशी कॅरेक्टर आहे. म्हणजे तो तिला उभं करतो सरपंच म्हणून, कारण राखीव सीट आहे म्हणून. पण ती हुशार आहे आणि हळूहळू तिला सुद्धा माहिती नसतं की त्याच्यात उभं केल्यानंतर ती इतकी काय म्हणतात, इतकी यशस्वीरित्या अनेक चॅलेंजेस पार करत जाते. तर ते तिच्यासाठी सुद्धा तो खूप मस्त प्रवास आहे. आणि तो प्रवास मला माझ्यासाठी इन्स्पायरिंग वाटला. मला अनेक बायकांसाठी तो इन्स्पायरिंग वाटतो. म्हणजे अनेक बायकांना हे माहितीच नसतं की आपण घर सांभाळतो, ती एक खूप मोठी गोष्ट आहे. हाऊसवाईफ होणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती कपॅसिटी बायकांमध्ये ज्या असते, त्या बायका अक्षरशः ग्रामपंचायत चालू शकतात. ही कपॅसिटी बायकांमध्ये आहे, बायकांना माहितीच नसतं. तर ते कुठेतरी त्या कॅरेक्टरच्या थ्रू मांडणं हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं. दुसरी गोष्ट ही की मी आत्तापर्यंत लोकांनी माझी जी कामं बघितली ती खूप सिरियस, खूप काय म्हणता येईल तसं इमोशनल, गंभीर अशा स्वरूपाची कामं बघितली आहेत. सौभाग्यवती सरपंच हे मला असं प्रोजेक्ट आलं की ज्याच्यामध्ये ती एकीकडे हुशार आहे, दुसरीकडे ती चांगलं काहीतरी देती आहे समाजाला, स्त्रियांना इन्स्पायरिंग काहीतरी करते, आणि शिवाय तिच्यामध्ये एक ह्युमर आहे. त्या वेब सिरीजमध्ये एक ह्युमर आहे. तर त्या ह्युमरनी मला खूप आकर्षण त्या ह्युमरचं मला वाटलं, आणि त्या ह्युमरसाठी पण मी ही वेब सिरीज घेतली. आणखीन एक गंमत म्हणजे वराडी भाषा. वराडी भाषेचा एक गोडवा आहे. मी तर अगदी
टिपिकल पुणेरी स्पष्ट बोलणारी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली वगैरे मुलगी. त्यामुळे माझ्यासाठी ते एक चॅलेंज होतं की ती भाषा स्वतः आत्मसात करून तसे डायलॉग्स म्हणणं त्या भाषेमध्ये. तर ते मला फार आवडलं. त्याच्यामधल्या अनेक म्हणी या इतक्या सुंदर आहेत सौभाग्यवती सरपंचमध्ये वापरलेल्या. तर या 3 गोष्टींचं खरं म्हणजे आकर्षण होतं हा रोल घेताना. नक्कीच नक्कीच. नाही, जसं तू बोललीस ना की एखादी हाऊसवाईफसुद्धा तिचं घर सांभाळते, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला तर वाटतं की अभिनय क्षेत्रामध्ये काम करणारी प्रत्येक अभिनेत्री ही घर तर सांभाळतच असते, तिचं करिअरसुद्धा सांभाळत असते आणि त्यातल्या त्यात तिच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं सामाजिक भानसुद्धा राखत असते. वुमन एम्पॉवरमेंटवर आपण खूप सारे चित्रपट आल्या, खूप साऱ्या वेबसिरीजसुद्धा आल्या. पण हा जो प्रश्न आहे ना महिला सरपंचाचा, तो खरंच ज्वलंत बोलण्यापेक्षा हा कॉमन आहे, पण प्रत्येकाच्या गावामध्ये घडणारा आहे. मग तो नवरा कितीही तालेवार असला तरी त्याला झक मारून बायकोला आपलं उभं करावंच लागतं, राहावंच लागतं. यासोबत ना नागेश भोसले नावाचा एक माणूस आहे, बरोबर, तो सुद्धा तेवढाच वेडा आहे. जसे किशोर सर आहेत तसेच नागेश सर सुद्धा आहे. आणि त्यातल्या त्यात तुझी जी अगेन्स्ट आहे, जी तुझी कॉम्पिटिटर आहे, ती सुद्धा तेवढीच वेडी आहे. किती भारी वाटतं की चला बाबा, आपल्यासारख्याच कलंदर व्यक्तींसोबत काम करायला मिळतं, म्हणजे आपल्याला सुखावलं आहे असं. हे सगळे खूप जवळचे मित्र आहेत माझे. म्हणजे नागेश सर सुद्धा खूप जवळचे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर आधी काम केलं होतं. जितके कलंदर आणि जितके चक्रम ते या वेबसिरीजमध्ये आहेत, तितकेच वैयक्तिक आयुष्यात चक्रम आहेत. पण स्वभावाने अत्यंतिक गोड असलेली ही माणसं आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते. म्हणजे अनेकदा किशोर, मी, नागेश सर असे शूटिंगच्या वेळेला आम्ही शॉट देऊन यायचो आणि नंतर बाहेर टाइमपास कर, मग गप्पा खूप मार, अनेक विषयांवर चर्चा कर, अगदी पार आयुष्य, मग ज्योतिष, मग पॉलिटिक्स, मग काहीच थांगपत्ता नाही, कोणत्या टॉपिकचं काही असं. असे अनेक विषयांवर गप्पा आमच्या व्हायच्या आणि त्यामुळे यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते मला. तसंच कॅरेक्टर त्यांचं जे आहे या वेबसिरीजमधलं, ते म्हणलं तर निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, पण तरीही तो स्वभावाने गरीब आहे. म्हणजे ह्याच्यामधली निगेटिव्हिटी, तो काहीतरी खूप भयंकर खून करतोय, तो खूप विलनिश वागून असं काहीतरी क्रौर्य दाखवलंय, असं काही नाही. ह्युमन कॅरेक्टर्स आहेत सगळे. त्यामुळे त्याला सत्ता हवी आहे, त्याला जिंकायचं आहे, पण तरी त्याच्यामध्ये एक बाबा ही बाई काहीतरी चांगलं करते आहे, त्या बाईविषयीचा एक दबदबा त्याच्या मनामध्ये आहे, त्या बाईविषयीचा हळूहळू आदर आपल्याला दिसायला लागतो त्याच्या नजरेत. असं सगळे ह्युमन केलेल्या कॅरेक्टर्स आहेत या. आणि त्याची या सगळ्यांनी फार मजा आणली. नागेश सर असतील, अश्विनी कुलकर्णी असेल, तिने काम खूप छान केलंय. किशोरनी तर फारच मस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. बरं, तर जसं तू स्क्रिप्टबद्दल मला सांगितलंस की ट्रिगर पॉईंट तुला कोणते कोणते वाटले. चित्रपटाची स्क्रिप्ट जेवढी महत्त्वाची असते ना, तेवढाच चित्रपटाचा दिग्दर्शनसुद्धा महत्त्वाचं लागतं. कारण का स्क्रिप्ट जरी थोड्याफार प्रमाणात वीक असली ना, पण दिग्दर्शन जर उत्तम असेल ना, तर ती स्क्रिप्ट खरंच खूप चांगलं होतं. देविका दफ्तरदार ही अभिनेत्री या दिग्दर्शनाकडे त्यातल्या त्यात एक कलाकार म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे कशाबद्दल बघताय? खरं सांगायचं तर वेब सिरीज एकतर आहे, ही चित्रपट नाही. मला असं वाटतं की असं कधी होत नाही की स्क्रिप्ट वाईट आहे पण दिग्दर्शक चांगला आहे म्हणून फिल्म चांगली झाली किंवा वेब सिरीज चांगली झाली. ॲक्टर्स वाईट आहेत पण दिग्दर्शक चांगला आहे म्हणून काम फायनल आउटपुट चांगला आला, असं नसतं. कुठलीही फिल्म, कुठलीही वेब सिरीज, कुठलंही अशा पद्धतीचं काय माध्यम, हे जेव्हा एखादी कलाकृती तयार करतं तेव्हा त्या कलाकृतीमध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे श्याम पेठकरांचं स्क्रिप्ट आहे या वेब सिरीजचं, उत्तम लिहिलेलं स्क्रिप्ट आहे. मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं तेव्हाच मी म्हटलं की मला हे करायचं आहे, कारण अप्रतिम कॅरेक्टर्स, अप्रतिम म्हणींचा वापर, भाषेचा अतिशय सुंदर वापर आणि कंटेंट इतका चांगला. म्हणजे कुठल्या तरी बाईला इन्स्पायरिंग व्हावं, फक्त बाईला नाही पुरुषालाही इन्स्पायरिंग व्हावं, काहीतरी चांगला थॉट मिळावा, असं त्या सगळ्या स्क्रिप्टमध्ये मला कंटेंट वाटला. त्यामुळे लेखन उत्तम. त्यात त्यांना साथ मिळाली ती म्हणजे संतोष कोल्ह्यांसारखा दिग्दर्शक, ज्यांचा आत्तापर्यंत खूप मोठा अनुभव आहे. आत्तापर्यंत त्यांनी खूप कामं केलेली आहेत. खूप इझिली ते आम्हाला चांगलं काम कसं करा हे समजावून सांगत होते. सीन्स कसे घ्यायचे, कसे शूट करायचे, हे त्यांनी फार मस्त पद्धतीने सगळं आणलेलं आहे. त्यामुळे उत्तम दिग्दर्शकाची जोड, स्क्रिप्ट रायटर चांगला आणि कलाकार, अर्थातच मी म्हटलं तसं किशोरचं उत्तम काम, नागेश सर आहेत, सिनियर्स ॲक्टर्स आहेत. तर या सगळ्यांनी मिळून ती गंमत आणली. अगदी आमचे DOP धनंजय कुलकर्णी यांचं काम आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं तर फार उत्तम काम केलं आहे धनंजयनी. तर या प्रोजेक्टसाठी धनंजयचं मोठं क्रेडिट आहे. अशी उत्तम टीम जमलेली आहे आणि त्यात अल्ट्रासारखे काय म्हणता येईल त्याला, क्रिएटर, कंटेंट क्रिएटर्स. तर अल्ट्रानी हा चॉईस करणं या वेब सिरीजचा, अल्ट्रानी त्याचा कंटेंट चूज करून अशा चांगल्या टीमला जमवणं, हे अल्ट्राचं मोठं क्रेडिट आहे. त्यामुळे ही टीम सगळी चांगली जमली आणि त्या टीमचं ते सगळं चांगलं आउटपुट आहे असं मला वाटतं. बरं, तर जसजशी वेब सिरीज पुढे सरकत असेल ना, तेव्हा तशा वेगवेगळ्या गोष्टी काय ना, ट्विस्ट अँड टर्न्स हे आम्हाला बघायला मिळणारच आहेत.
देविका दफ्तरदार ही अभिनेत्री होण्याच्या आधी एक सामान्य स्त्रीच आहे. ती सुद्धा समाजामध्ये तेवढा चांगल्या पद्धतीने वावरते. ती सुद्धा समाजासाठी काहीतरी देणं आहे आपलं, त्या पद्धतीनेच वावरते. जेव्हा वुमन एम्पॉवरमेंटचा प्रश्न येतो तेव्हा देविका दफ्तरदार ह्या अभिनेत्रीचा आणि देविका दफ्तरदार ह्या सामान्य व्यक्तीचा कसा स्टँड असतो या सगळ्या बाबतीमध्ये? मी सामान्य व्यक्ती होते आणि मी अजूनही सामान्यच व्यक्ती आहे. अभिनेत्री झाल्यानंतर काम करते, स्वतःच्या पायावर उभी आहे, पण अजूनही सामान्यच व्यक्ती आहे असं मला वाटतं. त्यामुळे कुठल्याही बाईसारखी मी पण एक साधी बाई आहे, पहिली गोष्ट म्हणजे. पण मला असं वाटतं, मला खूप स्ट्रॉंगली सगळ्या बायकांना असं सांगावं वाटतं की तुमच्या पायावर तुम्ही उभंच राहिलं पाहिजे. म्हणजे मला कुठल्याही अर्थाने ज्या होममेकर्स आहेत त्यांच्याविषयी रिस्पेक्ट नाही. त्यांचं काम हे कमाल आहे. मी फार आदराने होममेकर्सकडे बघते. पण जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट असता तेव्हा तुमच्या हातामध्ये चॉईसेस जास्त असतात असं मला वाटतं. तर चॉईस जर तुम्हाला तुमचा करायचा असेल आणि तुम्हाला कॉन्फिडेंटली उभं राहायचं असेल तर पैसे कमवणं, फायनान्शियली स्वतंत्र होणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे सर्व बायकांना हा सल्ला देईन की फायनान्शियल इंडिपेंडन्स इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. आत्ताच्या घडीला तीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असं बोलायला हरकत नाही. डेफिनेटलीच. बरं, तर सध्या ना मराठी चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगत आहेत. खूप चांगले कंटेंट आपल्याला बघायला मिळतात, नवीन कंटेंट बघायला मिळत आहेत. पण कधी कधी ना ताई, आपला जो मराठी प्रेक्षक आहे ना, मराठी प्रेक्षक बोलण्यापेक्षा मित्रांनो की सगळ्याच प्रेक्षक चित्रपटांना पाठ दाखवून वेबसिरीजसारख्या किंवा छोट्या मोठ्या जे शोज असतात ज्याच्यामध्ये शॉर्ट फिल्म्स असतील, वेबसिरीज असतील, मग ते भले वेबसिरीजचा एक एपिसोड 1-1 तासाचा जरी असला तरी ते बिंग वॉच करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त कल असतो चित्रपटापेक्षा. एक अभिनेत्री म्हणून तुझा काय या सगळ्याकडे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की सिनेमा तर आहेच आहे, सिनेमा आहे म्हणून आपण सगळे आहोत, सिनेमा आहे म्हणून वेबसिरीज आहे, पण सध्याची परिस्थिती थोडीशी चेंज होताना दिसते. सिनेमाच्याकडे थोडी पाठ आणि वेबसिरीजकडे जास्त कल दिसतोय. काय सांगशील एकंदरीत या सगळ्याबद्दल? थोडं खरं हे सत्य आहे. दुर्दैवाने सध्या सिनेमांकडे तितकं लोक जात नाही जितकं एक मधला काळ मोठा सिनेमासाठी चांगला होता. पण मला असं वाटतं आत्ताचा प्रेक्षक हा खूप सुजाण झालेला आहे. खूप बघायला मिळतं लोकांना, कारण घरी आपल्या टेलिव्हिजनवर आपल्याला घरात बसून नेटफ्लिक्स, ॲमेझॉन सारखे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. त्यामुळे लोक खूप हुशार झालेले आहेत. लोकांना कंटेंट खूप चांगला हवा आहे. तुम्ही काहीतरी फालतू काहीतरी उथळ दिलं तर लोकांना ते आजकाल आवडत नाही. मग ती फिल्म असेल, तो वेबसिरीज असेल, ती शॉर्ट फिल्म असेल किंवा काही असेल. तेव्हा आता मला वाटतं की आमच्यासारख्यांची जे कंटेंट क्रिएटर्स आहेत, जे याचा भाग आहे, त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही सतत चांगला कंटेंटच देत राहणं, की जो लोकांना अगदी तरुण पिढीला सुद्धा आवडेल असा कंटेंट तुम्ही देत राहणं. आणि ती मोठी आमची जबाबदारी असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे नाटकांकडे लोक पुन्हा वळायला लागलेत. नाटक सध्या हाऊसफुल जात आहेत. लोक चांगली नाटकं बघायला जात आहेत. नाटकांचा चांगला कंटेंट हा अप्रिशिएट होतोय. तसंच वेबसिरीज आहे, वेबसिरीज चांगले अप्रिशिएट होतात. तर मला असं वाटतं आपण पॉझिटिव्हली त्या सगळ्याकडे बघूया. सिनेमासाठी चांगला कंटेंट तयार करू, 100% लोक सिनेमाकडे वळतील. आणि वेबसिरीज आणि नाटकातनं सुद्धा चांगला कंटेंट दिला तर ह्या तिन्हीच पुढे चांगलंच काहीतरी होईल. एक फेज असते फक्त आता थोडं मराठी सिनेमाकडे दुर्लक्ष होण्याची कदाचित. नाही, पुढे बोलण्यापेक्षा मित्र बोलू की सुरुवात होईलच आत्तापासून, असं काही बोलायला हरकत नाही. वेबसिरीज आहे सौभाग्यवती सरपंच. वाटतं का की यास फक्त वेबसिरीजपर्यंत मर्यादित न राहता जरा सिनेमा झाला, 2.5 तासाचा प्रॉपरचा सिनेमा झाला तर अजून त्याच्यामध्ये रंगत येईल? असं नाही मला वाटत. म्हणजे मला असं वाटतं तिन्ही वेगळे फॉर्म्स आहेत. नाटक हा एक वेगळा फॉर्म आहे, सिनेमा, वेबसिरीज त्यानुसार स्क्रिप्ट्स लिहिलेली असतात. म्हणजे वेबसिरीज जेव्हा असते तेव्हा त्याचं एक वेगळ्या पद्धतीने संपूर्ण स्क्रिप्ट लिहिलेलं असतं. त्या 7 एपिसोड्सचं तुम्हाला प्रेक्षकांना खिळवून ठेवावं लागतं. म्हणजे पहिला एपिसोड बघितल्यानंतर दुसरा एपिसोड हा न थांबता, वाट न बघता कसा लोकांना आणखीन खिळवून ठेवेल आणि ताबडतोब बिंज वॉच करायला कसं प्रवृत्त करता येईल, कशी जागृत करता येईल, ह्याच्यात तुम्हाला खूप मेहनत करावी लागते ते ठेवण्यासाठी. तर मला वाटतं त्यामुळे सगळे वेगवेगळे मीडियम्स आहेत आणि त्यामुळे त्याची प्रत्येकाची मजा आहे. त्यामुळे सिनेमा वेगळा, वेबसिरीज वेगळी. ही वेबसिरीजच होण्यासारखी आहे सौभाग्यवती सरपंच, आणि ती वेबसिरीज म्हणूनच चांगली आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी तर इथे थांबतो. पण जसं सुरुवातीपासून तू बोलत होतीस की सिनेमामध्ये डायलॉग्स खूप चांगले आहेत, खूप म्हणीसुद्धा चांगल्या आहेत. 2दा-3दा तू या म्हणींचा वापर केलास. जाता एखादा डायलॉग किंवा एखादी म्हण जी वराठी भाषेमध्ये, जसं तू बोललीस ना की किंवा काहीतरी, कारण का ती भाषा सुद्धा तेवढीच गोड आहे, ऐकायला सुद्धा नाही, बोलायला सुद्धा. एकच मिनिट, मला जरा थोडा आठवू दे डायलॉग एखादा.
एखादा किशोर सरांचा आणि तुझं काहीतरी भांडण सुरू आहे कोणत्या गोष्टीवरून त्या मी ते एक वाक्य आहे जे तुम्हाला ट्रेलरमध्ये आणि ह्याच्यामध्ये पण बघायला मिळेल की किशोरचा इगो हर्ट होतो आणि किशोर मला म्हणतो की तू हारलीस तर मी हरेन. तर मी त्याला सांगते की तुम्ही उभेच नाही ना, जितले तर मी जितणार. नाही सॉरी, तुम्ही उभेच नाही ना, हारले तर मी हारणार आणि जितले तर तुम्ही जितणार. असा तो माझा फेवरेट डायलॉग. नाही, खरंच खरंच खूप भारी वाटतं. भाषा खरंच खूप गोड आहे, कलाकार खरंच खूप गोड आहे, त्यातल्या त्यात या सगळ्याला पकडून ठेवणारी स्क्रिप्टसुद्धा तेवढीच गोड आहे. तुर्तास मी ते थांबतो. रिलीज झालेली आहे, प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे, स्ट्रीम होत आहे. जाता तर प्रेक्षकांना काय अपील करशील? सिरीज तर खरंच खूप चांगली आहे, त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही की खरंच गोड आहे वगैरे, पण एक कलाकार म्हणून काय अपील करशील? अल्ट्रा झकासच्या OTT प्लॅटफॉर्मवर, मराठी OTT प्लॅटफॉर्मवर सध्या सौभाग्यवती सरपंच ही स्ट्रीम होती आहे ऑलरेडी. आणि उगाचच आपल्या प्रोजेक्टचं कौतुक करायचं म्हणून मी कौतुक करत नाही आहे, पण खरंच एक चांगला कंटेंट, पुरुषांना बायकांना दोघांनाही एक वेगळी दृष्टी मिळेल या वेबसिरीजमधनं. बायकांसाठी तर डेफिनेटली एखादी साधी घरातली घरगुती बाई ही जर बाहेर पडली आणि जर तिने ठरवलं तर ती कुठपर्यंत उडी घेऊ शकते आणि कुठपर्यंत समाजामध्ये बदल घडवू शकते, ह्याचं अगदी ज्वलंत उदाहरण तुम्हाला या वेबसिरीजमध्ये बघायला मिळेल. तर नक्की नक्की बघा सौभाग्यवती सरपंच अल्ट्रा मराठी OTT प्लॅटफॉर्मवर. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते थांबतो. धन्यवाद तुझ्या संपूर्ण कास्टचा, दिग्दर्शकांचा आणि स्क्रिप्टचं एक गोड वेबसिरीज आमच्यासाठी घेऊन आलं त्याबद्दल, आणि तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाबद्दल ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.